नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज रात्री राज्यामध्ये कसा हवामान असणार आहे, कोणत्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, या संदर्भातला अपडेट पण या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता, बंगालच्या उपसागराकडून राज्याच्या भागाकडे वाष्पाचा पुरवठा होत आहे आणि यामुळे राज्यामध्ये आज मुसळधार पाऊस देणारे ढग काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटत आहेत। पेरणी योग्य वातावरण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तयार झालेला आहे आणि पेरणी सुद्धा शेतकरी करत चाललेला आहे। आता लवकरच महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढणार आहे। जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता सध्या तरी आपल्याला दिसत आहे। एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरामध्ये बनलेलं आहे। एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे छत्तीसगडच्या भागावर बनलेलं आहे। तसंच इकडे राजस्थानचा दक्षिण भागांवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे। राजस्थानचा सेंट्रल भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे। राजस्थानपासून तर इकडे छत्तीसगडचा मध्यात एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। तसंच इकडे राजस्थानपासून अरबी समुद्राचा मध्यात एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। इकडे महाराष्ट्रापासून तर केरळच्या भागापर्यंत कोस्टल भागामध्ये कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। इथे आपण पाहू शकता, या सर्व हवामान प्रणालीच्या मध्यात राज्यामध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग पुढील 24 तासांमध्ये सुद्धा तयार होणार आहेत। कोस्टल भागांमध्ये, घाटमाथ्याच्या भागामध्ये, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पाऊस कायम असणार आहे। आपण पाहू शकता, उत्तर भारतच्या भागामध्ये सुद्धा पाऊसमध्ये वाढ झालेली आहे आणि उत्तर भारतमध्ये सुद्धा येणाऱ्या दिवसात मान्सूनची हजेरी लागणार आहे, अशी शक्यता हवामान केंद्राकडून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, सध्याच्या काळात 7 वाजण्याचा जवळपास वेळ होत आहे आणि आपण पाहू शकता, राज्यभरावर सध्या काही ठिकाणी जोरदार पाऊस देणारे ढग आपल्याला या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे। इथे अचलपूर, अकोला आणि अमरावतीच्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस देणारे ढग दिसत आहे। करंजाच्या भागात आज जोरदार पाऊस झालेला आहे। वाशिम, पुसद, हिंगोलीच्या भागातही पाऊस झालेला आहे। उमरखेडच्या भागातही सध्या पावसाचे ढग दिसत आहे। आपण जर इकडे नागपूर, भंडारा, गोंदियाचा भाग बघितला तर या भागात सुद्धा आपल्याला जबरदस्त पाऊस देणारे ढग 1-2 तालुक्यांमध्ये दिसत आहे। इकडे आपण जर मरकसा आणि त्याचा आसपासचा भाग बघितला तर या भागात काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे आणि नागपूरच्या भागात पुढील काही तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। देसाईगंजच्या भागातही पुढील काही तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इथे दिसत आहे। कोंढाडीमध्ये आज ढगाळ वातावरण पाहायला भेटलेलं आहे। काही ठिकाणी पाऊस झालेला आहे, पण ढगाळ वातावरण या भागांमध्ये, कोंढाडीच्या भागात पाहायला भेटलेलं आहे। बाकी जर आपण इकडे मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे आलं तर इकडे जळगाव, धुळे या भागात जोरदार पावसाचे ढग आपल्याला दिसत आहे। कन्नड, सिलोद या भागातही पाऊस झालेला आहे आणि इकडे पाचोराच्या भागातही सध्याच्या काळामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे। आज रात्री उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता दाट असणार आहे। इकडे नंदुरबार, धुळे, साक्री, मालेगाव, मनमाड या भागात काही ठिकाणी आज रात्री जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। जर आपण ढगांची दिशा बघितली तर आपण पाहू शकता, स्पष्ट रूपात आपल्याला दिसत आहे या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हे ढग आपल्याला इकडे अरबी समुद्राकडे जाताना दिसत आहेत आणि राज्याच्या भागामध्ये इकडे बंगालच्या उपसागराकडून मॉइश्चर ॲड होत आहे आणि यामुळे अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटत आहे। आपण जर इकडे मुंबईच्या आसपासची स्थिती बघितली तर मुंबईमध्येही तुम्ही पाहू शकता, आज जोरदार पाऊस झालेला आहे। या इमेजमध्ये, सॅटेलाइट इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, कल्याण, डोंबिवली, अलिबाग या भागात जोरदार पाऊस झालेला आहे। तसंच पालघरच्या भागात सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे आणि ठाणेमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे। इकडे इतापुरी, नाशिक या भागातही आज पाऊस पाहायला भेटलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस झालेला आहे। काही भागात छत्रपती संभाजीनगरचा पाऊस झालेला आहे, खास करून उत्तर भागामध्ये। पैठणच्या भागातही पाऊस पाहायला भेटत आहे। तुळजापूरचा भाग बघितला, सोलापूर, लातूर आणि बार्शी तालुक्यातही बघितला तर काही भागात पाऊस झालेला आहे। इकडे जर आपण कालीज, बीड आणि माजलगाव या भागात काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटत आहे। उमरखेडच्या भागातही काही ठिकाणी पावसाची शक्यता दिसत आहे आणि रात्री उशिरा काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात विजेच्या कडकडाटासोबत। पुढील 24 तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता दाट दिसत आहे। नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याच काळात विदर्भातील पूर्वी भागामधून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि पुढील 24 तासात विदर्भातील पूर्वी भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। एकंदरीतच स्थानिक वातावरण तयार झालं तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची सरी होऊ शकतात किंवा किंचित काही ठिकाणी पाऊस होणार। तसंच अकोला, बुलढाणा आणि वाशिम आणि त्याच्या आसपासच्या भागात काही तालुक्यांमध्ये
तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीपासून त्याचा खालचा भाग सोलापूर आणि इकडे बीडचा दक्षिण भागांपर्यंत तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे. बाकी पुण्याचा घाटमाथ्याच्या भागांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या भागात हाय अलर्ट असणार आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबईच्या भागांमध्ये पाहायला भेटू शकते. सांताक्रूज, शिवाजी पार्क या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील 24 तासांमध्ये. तसंच इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. गोव्याच्या भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. कोल्हापूरचा घाटमाथ्याच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. साताऱ्याच्याही घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे आणि इकडे सोलापूरचा दक्षिण भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागू शकते. स्थानिक वातावरण तयार झालं तर कोल्हापूरच्या आसपासही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. नाशिकच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये दिसत आहे. पुढील 24 तासामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग, साताऱ्याचा घाटमाथ्याचा भाग, पुण्याचा घाटमाथ्याचा भाग आणि अंतर्गत भाग, नगरचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि अकोला, अमरावतीतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक शक्यता नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, घाटमाथ्याचा भाग आणि पुण्याचा काही भाग तसंच इकडे नगरचा काही भाग या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच इकडे जर आपण विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भामध्ये वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागात तुरळक ठिकाणी वातावरण तयार झालं तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून यवतमाळच्या भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. पुढील 24 तासात या भागात पावसाची शक्यता कमी होणार आहे. हिंगोली, परभणी, नांदेड या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, पण मोठा पाऊस सध्या या भागात दिसणार नाही आहे. लातूर, धाराशिव, बीडचा दक्षिण भागांमध्येही मोठा पाऊस सध्या दिसणार नाही आहे. सोलापूर, सांगलीच्या भागातही मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे. साताऱ्याच्या दक्षिण भागातही काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर होणार, अन्यथा कोरडे वातावरण असणार. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर हवामानासंबंधित काही प्रश्न आले असतील, जर तुमच्या भागाकडे पाऊस नाही पडत असेल किंवा पडत असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला नक्कीच कळवा, कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं वातावरण दिसत आहे सॅटेलाईट इमेजमध्ये. तर नेमकं काय स्थिती आहे हे तुम्ही मला नक्कीच कळवा.